नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशा पद्धतीने करावी यासाठी चालवल्या जाणाऱ्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपण अनेक वेगवेगळे विषय, वेगवेगळे समज गैरसमज यूपीएससी एमपीएससी परीक्षांबद्दल जे आहेत त्याबद्दल या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची प्रयत्न करत आहोत। आजच्या या सत्रामध्ये आपण दोन महत्त्वाच्या विषयांबद्दल बोलणार आहोत। यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मराठी माध्यमातून यूपीएससी परीक्षा देता येऊ शकते का, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना एमपीएससी ची तयारी करता येऊ शकते का, किंवा बरीच मुलं म्हणतात की इंग्लिश मधून प्रिपरेशन करणाऱ्या मुलांनी कशा पद्धतीने एमपीएससी ची तयारी करावी। दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण एक मोठा गैरसमज आहे की यूपीएससी परीक्षा ही मराठी माध्यमातून देता येऊ शकत नाहीत। काय आहे नेमकं सत्य समजून घेऊया। एक लक्षात घ्या की यूपीएससी ची जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे एमसीक्यू टाइप आहे। एक प्रश्न आणि खाली 4 ऑप्शन्स अशा पद्धतीने होते, आणि त्यामुळे यूपीएससी ची प्रश्नपत्रिका ही इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषांमध्ये छापलेली असते। वरती इंग्लिश मध्ये क्वेश्चन्स आणि त्याच्या समोरच्या पानावर त्याचं हिंदी मधलं ट्रान्सलेशन, अशा प्रकारे ही परीक्षा असते। आणि त्यामुळे पूर्व परीक्षेला मराठी माध्यमातून प्रश्न हा ऑप्शन आपल्याला यूपीएससी ला अवेलेबल नाहीये, तो एमपीएससी ला अवेलेबल आहे। कारण एमपीएससी ची पूर्व परीक्षा मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये प्रश्नपत्रिका छापलेली असतात। कारण एमपीएससी ची पूर्व परीक्षा सुद्धा यूपीएससी प्रमाणेच एमसीक्यू टाइप आहे। त्यामुळे यूपीएससी चा विचार करता आपल्याला पूर्व परीक्षा हिंदी आणि इंग्लिश या दोन माध्यमातूनच वाचता येते आणि प्रश्नांची उत्तर सोडवायला लागतील। ज्या लोकांना इंग्लिश अवघड जात असेल त्यांनी हिंदी मधून स्टडी मटेरियल वाचायची सवय ठेवावी लागेल। एमपीएससी चा विचार करता जी मुलं इंग्लिश मीडियम मधली आहेत त्यांना एमपीएससी ची जरा भीती वाटते, त्यांनी लक्षात घ्या की पूर्व परीक्षेचा पेपर आपल्याला इंग्लिश मधून पण मिळणार आहे, त्याच्यामुळे हा काही महत्त्वाचा भाग नाहीच आहे। मुख्य प्रश्न आहे आपल्या त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये, जिथे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स रायटिंग आपल्याला करायची आहे। यूपीएससी चा विचार करता पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली मुख्य परीक्षा आपल्याला इंग्लिश मध्ये नाही लिहिता येते, किंवा जर काही मुलांना मराठी मधून मुख्य परीक्षा लिहायची असेल तर तुम्ही मराठी मधूनही मुख्य परीक्षा लिहू शकता। तो ऑप्शन तुम्हाला आयोगाने दिलेला आहे। तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणताही असू दे, तो तुम्हाला मराठी मध्ये लिहिण्याची संधी उपलब्ध आहे। पण इथे एक गैरसमज मुलांमध्ये राहतो की मराठी माध्यमातून जर आपण यूपीएससी लिहिले तर कदाचित आपल्याला कमी मार्क्स मिळतील, किंवा इंग्लिश मीडियमच्या मुलांना किंवा इंग्लिश माध्यमातून लिहिणाऱ्या मुलांना यूपीएससी जास्त प्रेफरन्स देते, त्यामुळे इंग्लिश मीडियम मध्ये लिहिलं तर आपल्याला अधिक फायदा होईल। असं काही कोणत्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही, तुम्ही मराठी माध्यमातून सुद्धा लिहू शकता। पण मराठी माध्यमातून जर तुम्हाला लिहायचं असेल तर पहिले याची खात्री करा की तुमची भाषा खरंच खूप चांगली आहे, कारण तिकडे भाषाचे दर्जा खूप महत्त्वाचा आहे। आणि मुळात दुसरा एक प्रश्न तिथे निर्माण होतो की पण सर यूपीएससी साठी मराठीमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का? खरं तर खूप स्टडी मटेरियल अवेलेबल आहे। सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीजचं सुद्धा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, आणि तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचं सुद्धा स्टडी मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की आपण इंग्लिशकडे पूर्णतः दुर्लक्ष करावं। कारण आपण जर एवढी मोठी परीक्षा देत असू, यूपीएससी सारखी मोठी परीक्षा देत असू, आणि आपल्याला खात्री आहे की एवढ्या मोठ्या परीक्षेला विचारले जाणारे अवघड प्रश्न आपण सहजपणे टॅकल करू शकत असू, तर मग
काही स्टडी मटेरियल आपण इंग्लिशमध्ये वाचलं तर आपल्याला समजणारच नाही. हा गैरसमज का? आपण जर सातत्याने काही प्रकारचं स्टडी मटेरियल, फॉर एक्झाम्पल चालू घडामोडींचा अभ्यास किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सवर येणारे प्रश्न किंवा तो जो अभ्यास आहे, हा आपण जर न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा मॅगझिन्सच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला, दी हिंदू सारखा न्यूजपेपर जो अतिशय उत्तम न्यूजपेपर मानला जातो, हे जर आपण नियमितपणे वाचायची सवय ठेवली तर मुळात आपल्याला इंग्लिशमध्ये एक चांगलं स्टडी मटेरियल अवेलेबल होतं आणि मराठी माध्यमातील मुलांनीही अशा प्रकारच्या पेपरचा, स्टडी मटेरियलचा स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या नॉलेज डेव्हलपमेंटसाठी उपयोग करायला हवा, असं माझं मत आहे. आपण सातत्याने ते स्टडी मटेरियल वाचत राहिलो की हळूहळू आपल्याला ती भाषा, तो पेपर, तो विषय आपोआपच समजायला लागतो आणि त्यामुळे इंग्लिशची जी काही भीती आहे, ही भीती मनातून निघून जाते. आपण इंग्लिश मधलं मटेरियल जर आपल्या शब्दांमध्ये मराठी भाषेमध्ये कन्वर्ट करून ठेवलं आणि स्वतःचे नोट्स बनवले तर आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीने याचा खूपच फायदा होतो. दुसरं, जी मुलं इंग्लिश माध्यमातून मुख्य परीक्षा लिहिणारे आहेत त्यांनाही हा मोठा प्रश्न पडतो की इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याला अतिशय उत्तम इंग्लिश यायला पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी खूप जबरदस्त काहीतरी लिहिण्याची पोटेन्शियल आपल्याला बनवायला लागेल. तर असं काही नाहीये.